वृक्षारोपण भाग 2. मित्रांनो, वृक्षारोपणाचा भाग 1 तुम्ही नक्की पाहिला असेल. त्यामध्ये आम्ही रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याची पूर्वतयारी कशी केली ते तुम्ही नक्की पाहिलं. पण आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, आम्ही हा संकल्प नेमका का केला? चला तर थोडक्यात सांगतो. तुम्ही सध्या पाहत आहात हा आमच्या गावातून जाणारा रत्नागिरी कोल्हापूर महामार्ग. एकेकाळी हा रस्ता दोन्ही बाजूंनी हिरव्यागार झाडांनी बहरलेला होता. आता या सावळीमुळे आणि निसर्ग सौंदर्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला प्रवास हा अधिक आनंददायी व्हायचा. या रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेली आंबा, फणस, जांभूळ आणि इतर फळझाडे ही आमच्या वाडीतील ज्येष्ठांनी त्यावेळी लावली होती. म्हणजेच आपल्या प्रत्येकाच्या आजोबांनी ती प्रेमाने लावली होती. ही झाडे फक्त सावळी देत नव्हती, तर कोकणातल्या येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा गोड फळांनी स्वागत करत होती. हा आपल्या कोकणाचा एक सुंदर पाहुणचारच होता बरं. पण काळ बदलला. नवीन रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या कामामुळे ही अनेक वर्षांची हिरवाई आणि आपली अमूल्य नैसर्गिक संपत्ती नाहीशी झाली. म्हणूनच आम्ही हा एक संकल्प केला आहे, जे हरवलेलं ते पुन्हा उभं करायचं. पुन्हा रस्त्याच्या दुतर्फाला झाडे लावायची. पुन्हा हिरवीगार होऊ दे ही आपली जंगलवाडी. हा फक्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम नाही, तर आपल्या पूर्वजांनी जपलेला निसर्ग वारसा पुन्हा जिवंत करण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहोत. चला तर या वृक्षारोपणाची सुरुवात आपण सगळ्यांनी मिळून एक झाड लावून सुरुवात करूया. तर आता झाडे लावायच्या तयारीत आम्ही निघालोय सगळे. वाडीतील ग्रामस्थ, मुलं. पहिलं झाड मी इकडे लावलेलं आहे. श्री रवळनाथ नवतरुण मित्रमंडळ जंगलवाडी कल्चर कमिटी पुन्हा एकदा हिरवीगार होऊ दे जंगलवाडी या उपक्रमामध्ये आज आपण आपलं निलूभाऊ चॅनल या चॅनलवर आपण या ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण करतोय, ज्यामध्ये जंगलवाडी या गावाला इथं जंगल असल्यामुळं जंगलवाडी म्हणून नाव पडलं आणि इथला विकास झाला. पण त्या विकासाबरोबर इथं असलेली जी झाडं या ठिकाणी जी तोडली गेली ती पुन्हा एकदा उभी करण्याचं काम इथली सगळे ग्रामस्थ, नवतरुण मंडळ आणि गारडीवाडीतील सगळी महिला मंडळ हे मोठ्या प्रमाणात करतंय. आणि याची सगळी जबाबदारी ही निश्चितच सगळी वाडी मिळून घेणार आहे. आणि पुन्हा एकदा ही जंगलवाडी या नावानं ओळखली जावी आणि भरपूर इथं झाडं असावीत. ती शासनाने लावलेली जी झाडं आहेत ही झाडं सावलीसाठी असतील, पण आमच्या इथं असलेली जी झाडं आहेत, आपण या ठिकाणी जी झाडं लावतोय ती सगळी फळझाडं मोठ्या प्रमाणात आहेत, की जिथं आंबा, त्याचबरोबर फणस, काजू, जांभूळ यासारख्या वनस्पती या ठिकाणी पुन्हा एकदा निर्माण होत आहेत. आणि ही सगळी जीवसृष्टी इथं चांगल्या प्रकारे तयार व्हावी यासाठी जंगलवाडी कल्चर कमिटीनं हा उपक्रम घेतला. या उपक्रमाला आमच्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी क्रॉसिंग होण्यासाठी आम्ही जे मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतोय त्यासाठी ही सगळी मुंबईकर मंडळी मोठ्या प्रमाणात इथे येतील आणि एकदा क्रॉसिंग होईल आणि त्यातून जंगलवाडीचा पुन्हा एकदा नवीन सृष्टी इथं तयार होईल अशी एक अपेक्षा आहे. धन्यवाद. थँक्यू दादा.
इरलं नाही वे नाही ते इरलं दाखवलं. ही खोल म्हणतात याला प्लास्टिकची. हां, आणि इरलं असतं ते आपलं याच्या बांबूच्या बिलापासून बनवलेलं जड वस्तू असते, ती हवेनं उडू नये म्हणून. आणि आजकालचं प्लास्टिक असं हवेवर उडतं. जंगलवाडीतील महिला मंडळ वृक्षारोपण करताना. काय फायदा नाही इकडे जांभळीचं झाड लावतोय. हे खत आणणार आहे. झाड खूप मोठं पटपट झालं पाहिजे, एकदम उंच वाढलं पाहिजे. हे जांभूळ, जांभळीचं झाड. आपला नीलू भाऊ जांभळीचं झाड लावलंय. सगळ्यांना गोड जांभळं भेटणार 2-4 वर्षांनी नक्की. या झाडाला इथे मी दररोज पाणी घालणार आहे. दररोज 15 दिवसांनी मी मुंबईतून येणार पाणी घालायला. काय माहिती, मला बायको जेव्हा भेटेल तेव्हा माझे पोरं येतील तेव्हा हे झाड लावलं होतं. लावलेलं इकडे, आणि इकडून अशा हवायचा जोर आहे. तर हे आम्ही आता हे लाकडी इकडे मारलेली आहे कुट्टी, आणि त्याला असं मी बांधून ठेवणार, कारण इकडून हवेच्या जोरने हे झाड असं पडू नये म्हणून. व्यवस्थित उंच वाढण्यासाठी आता मी हे रशीनं बांधतोय. ही रशी पण आपण दोरा वेळीचा काढलेला आहे. तर ही मुलं आता गाडीवरून सगळी झाडं अशी ठेवत चालेत छोट्या छोट्या जागी. वडाचं झाड आहे, चिंचेचं झाड आहे, झाडं आम्ही आणली तिकडे गाडीवरती, थोड्या थोड्या जागेवरती आम्ही ठेवत चाललोय. आपले जंगलवाडीतले कार्यकर्ते, छोटे कार्यकर्ते, यंग कार्यकर्ते. तर ही सगळी मुलं आता कॉलेजची आहेत आणि आलेत गावाला वृक्षारोपणसाठी. आपल्या कल्चर कमिटीचे हे यंग स्टार. तर आपल्या पुढच्या उज्ज्वल भविष्यासाठी, प्युअर ऑक्सिजनसाठी खूप चांगली आणि मोलाची कामगिरी करत आहेत. तर इकडे आपल्याला भरपूर झाडं आहेत. वडाची आहेत, चिंचेची, आणि जांभूळ आहे, फणस आहे. आणि देवताची जोडी नेहमी वाढीसाठी काही ना काही मोलाचं कार्य करत असतात ते. आणि आज इकडे वृक्षारोपणमध्ये पण त्यांचं सहकार्य आहे. ते खड्डे मारून देत आहेत आणि मग त्याच्यामध्ये आपल्या वाडीतील लेडीज, छोटी मुलं झाडं लावत आहेत. तर सर्वात मेहनतीचं काम असतं ते हे दोघं नेहमी करत असतात आपल्या वाडीसाठी. आमचं झाड लावते
उद्या तिच्या नातवांची तिला काळजी आहे. फणसाचं झाड लावते. मुंबईतून आली मुलं तर फणस खातील उद्या. छान आजी, सुंदर काम करतेस तू. खूप सारी झाडे लावून झालेत. जवळजवळ 130 ते 140 झाडं आतापर्यंत लावून झालेत 1-2-3 तासामध्ये. मध्ये मध्ये पाऊस येतो तर थांबतो आम्ही थोडा वेळ, परंतु झाडं लावायचं काम काही आम्ही थांबवलं नाही आहे. तर आता वृक्षारोपणचा कार्यक्रम आमचा झालेला आहे आणि आता आम्ही पुन्हा निघालो आहे सगळेजण आणि सगळ्यांसाठी आम्ही नाश्ता ठेवला आहे मिसळपाव. तर आता आम्ही ते सगळ्यांना देणार. चला तिकडे आता आपण मिसळपावचा नाश्ता करूया.
वाडीतील ग्रामस्थांनी आम्ही एक संकल्प योजला होता की आणि विशेषतः ती झाडं लावलीत ते आम्ही फळझाडं लावलेत. रोडवाल्यांनी लावली नव्हती, ती फक्त ऐन आणि किंजळची लावली होती. पण आम्ही स्पेसिफिक अशी फळझाडं लावलेत जेणेकरून येणाऱ्या पर्यटकांना खायला भेटतील फळं. त्यासाठी आम्ही फळझाडं लावलेत. आणि आत्ता सगळे आपले जे हे कार्यकर्ते होते आपले सगळे ग्रामस्थ झाडं लावायला, तर त्यांच्यासाठी आता आम्ही इकडे मिसळपावचं नाश्ता ठेवला होता आणि आता सगळे आम्ही मिसळपावचा नाश्ता करतो इकडे. दीपक, काहीतरी बोलशील आजच्या कार्यक्रमाबद्दल? येस, श्री रवनाथ नवतरुण मित्रमंडळ जंगलवाडी आणि जंगलवाडी कल्चरल कमिटी आणि JCC यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि आपला महिला बचत गटांचा समूह, आपल्या SN कानडे आयडियल हायस्कूल देवळेचे सगळे विद्यार्थी, आपल्या जिल्हा परिषद शाळा जंगलवाडीचे सगळे विद्यार्थी, या सगळ्यांच्या सहकार्याने आज आपल्याला वृक्षारोपणाचा सोहळा पाहायला मिळाला. आणि त्यांना एक छोटासा अल्पोपहार म्हणून आपण आज मिसळपावची व्यवस्था केली. ते सर्वजण मिसळपावचा आस्वाद घेत आहेत. आणि सगळ्यांना मी सांगू इच्छितो, आज आपण जे सगळे एकत्र आलात, प्रोग्राम खूप छान पार पडला आणि यासाठी मी सगळ्यांचे आभार मानतोय. आणि हा कार्यक्रम सगळ्यांच्या संमतीने छान पार पडला, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार, पुन्हा आभार. कारण असे इथे आपल्याला एकत्र येतात आणि हा कार्यक्रम अजूनही पुढचे कार्यक्रम आपल्याला जे साजरे करायचे ते साजरे करता येतील. त्याबद्दल सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद निलेश. धन्यवाद. सगळ्या लहान मुलांनी आपल्या वाडीत आपल्या घरासमोर जी झाडं रुजवून काढली होती ती आम्ही एकत्र नेऊन तिकडे रोडवर लावली आणि आता सगळे नाश्ता करत आहेत. तर हा पूर्ण ब्लॉग आपला नीलूभाऊ चॅनलवरती पूर्ण मिळेल, तर तिकडे तुम्ही नक्की तो बघा, लाईक करा, शेअर करा आणि आपला नीलूभाऊ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं झाडं लावण्यासाठी. नक्कीच आपलं भविष्य पुढे उज्ज्वल असेल आणि आपल्या पुढच्या पिढीला आपण काहीतरी चांगलं देतोय. जी पहिली झाडं आपल्या आजोबांनी लावली होती ती काही कारणास्तव रस्ता बनला त्यासाठी तोडली, आता आपण पुन्हा लावलेत, तर आपल्या नक्कीच पुढच्या पिढीला ते खूप सुंदर एक आपल्याकडून देणगी असेल. चला, धन्यवाद तुमच्या सर्वांचे. पुन्हा भेटू आपण पुढच्या एका सुंदर कार्यक्रमात. धन्यवाद. तुम्ही